अश्विनी, सर तुम्ही तुमची असाइनमेंट कुठे आहे? असाइनमेंट एक मिनिट मी ठेवले होते इथेच, आणले होते मी कॉलेजमध्ये पण. प्रिन्सिपल सरांकडे दिलीत आणि विसरलं? नाही सर, पण सर मी असाइनमेंट सबमिट केली तर तुम्ही मला हा प्रश्न का विचारला? कारण मला बघायचं होतं की तुमचं लक्ष कुठे आहे. क्लासरूममध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या विचारांमध्ये होतात. प्रश्न विचारले तर गडबडलात. काय झालंय? काही नाही सर. नक्की? हो, काही नाही. का कन्साइनमेंट रिजेक्ट झाली त्याचं टेन्शन आलंय? मला तुमच्या ग्रुपने सांगितलं. सर 10,000 पॅकची कन्साइनमेंट रिजेक्ट झाली कारण माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे आणि मला कळत नाही आहे लवकरात लवकर सर्टिफिकेट कुठून मिळेल. एक व्यक्ती आहे जो आपल्याला मदत करू शकेल. कोण सर? आपले प्रिन्सिपल सर. ते एक सर्टिफाईड कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत. त्यांची स्वतःची लॅब सुद्धा आहे. त्यांच्या थ्रू आत्तापर्यंत बरेच प्रोडक्ट सर्टिफाईड झालेली आहेत. ते आपल्याला नक्की मदत करतील. काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला? यापुढे कोणत्याही कारणाने माझ्याकडे फेवर मागायला येऊ नका. या कॉलेजचे काही नियम आहेत ते ब्रेक करून मी कोणालाही फेवर करत नाही. प्रिन्सिपल सर मला फेवर करतील? मयुरी, हे खूप नॉर्मल आहे. असं एक्सपोर्ट्स वगैरे मध्ये असे कन्साइनमेंट कॅन्सल होतात. अरे हे त्यांच्यासाठी नॉर्मल असेल, आमच्यासाठी नाहीये रे. किती खर्च झालाय. आता त्या प्रोडक्ट्सचं काय करायचं ना तेही समजत नाहीये. सिम्पल आहे, एक्झिबिशन लावायचं. पण लोक अशी प्रोडक्ट्स घेतात का? हो, का नाही घेणार? आता मला सांग, 150 रुपयाचा फेस पॅक जर 100 रुपयाला भेटत असेल तर कोण नाही घेणार? हे बघ, अशा एक्झिबिशनमध्ये हे जे घड्याळ बघतेस ना, हे 10,000 रुपयांचं आहे. अशाच एका एक्झिबिशनमध्ये मी फक्त 3,000 रुपयांमध्ये घेतलं. ते सोड, हा ब्रँडेड टी शर्ट 3,000 रुपयांचा होता. अशाच एका एक्झिबिशनमध्ये मी फक्त 1,000 रुपयाला घेतलाय. वा सागर, म्हणजे तू रस्ते कमाल सस्तेमध्ये आणतोस आणि आमच्यासमोर शायनिंग मारतोस. बघ ना, आणि आम्हाला सांगायचा मामाने दुबईवरून पाठवलंय, बाबांनी USA वरून मागवलंय. तुम्ही माझी मजा काय घेताय? मी इथे तुमची मदत करायला आलोय ना, आणि ते एक्झिबिशन ऑर्गनाईज करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची लिस्ट घेऊन आलोय. त्याचं काही नाही तुम्हाला. अरे मी तुला त्यासाठी बोलवलंच नव्हतं. आईच्या सर्टिफिकेशन मध्ये ना काहीतरी तुझ्या बाबांची हेल्प होईल हे विचारत होते मी. अगं हो, मी बोललो बाबांशी, पण त्यांना अशी मदत नाही करता येणार. आणि तुला जरी डीलर्सची लिस्ट नको असेल तर मग ठीक आहे. नाही, दे ती लिस्ट. म्हणजे प्लॅन A नाही वर झाला तर हा प्लॅन B म्हणून तरी असू दे. मग मी तुला फॉरवर्ड करून ठेवतो. हा, डन. अरे देवा, कशी येतो निऊ हो. हरिओम. इथे माझी चालायची धडपड. रात्री अचानक सगळे बॉक्सेस येऊन टाकले तिथे. कसं करायचं? दुसरं कोणी धडपडण्याच्या आधी तू धडपडशील. खाली न बघता चालायची सवय आहे तुला. झालं यांचं सुरू. इकडे माझी तुम्हाला चहा द्यायची धडपड आणि तुमचं आपलं दुसरंच काहीतरी सुरू. अगं, तुझ्या माझ्या प्रश्नापेक्षा प्रश्न आहे बॉक्सेस विकण्याचा. हे सगळं गळ्यात येऊन पडलंय. आधी हे सगळं बनवायचं आटापिटा, आता हे विकायचं आटापिटा. अश्विनीच्या पाठचं टेन्शन मात्र काही जात नाही हो. हो ना. नाही, प्रश्न हे बॉक्सेस हलण्याचा नाहीये. प्रश्न आहे योग्य ठिकाणी जाण्याचा. तर मुलांची सगळी मेहनत पाण्यात जायची ग. शुभ बोला हो. नुकसान होईल असं नका बोलू. माझे उपवास चालू आहेत ना, तोच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल. परमेश्वरा, मार्ग दाखव रे. आले मी. अरे बापरे, कसं जायचं? अश्विनी, तुम्ही पुन्हा आलात? सॉरी सर, लक्षात आहे माझ्या, तुम्ही मला सांगितलं होतं की यापुढे कोणताही फेवर मिळणार नाही.
खरंच सॉरी. अश्विनी थांबा, पण हा फेवर नाहीच आहे. एका चांगल्या प्रोडक्टला माझ्या लॅबमधून सर्टिफिकेट मिळायला पाहिजे आणि त्याचा माझ्या इथल्या पोझिशनशी काहीही संबंध नाही. सर म्हणजे सर्टिफिकेट मिळू शकेल? व्हाय नॉट? थँक्यू सो मच सर. सर या फील्डमध्ये माझा जितका अनुभव आहे त्यावरून मी हे सांगू शकतो की हे एक उत्तम प्रोडक्ट आहे. अर्थात माझ्या मताने काहीच होणार नाही, कारण सर्टिफिकेट तर हवंच आणि त्यासाठी ह्या प्रोडक्टचं टेस्टिंग होणं गरजेचं आहे. अश्विनी तू आजच फॉर्म भरून टाक. पण रिपोर्ट यायला 2 दिवस लागतात. ठीक आहे सर, मी आजच हे काम करते. अश्विनी आता तरी तुझं टेन्शन गेलं ना? ह्या टेन्शनमुळे अश्विनीने पहिल्यांदा चुकीचं उत्तर दिलं. सर खरंच थँक्स. तुम्ही ना मला मोठ्या प्रॉब्लेममधनं वाचवलंय. मी ते ऑफिसर सुनील आहेत त्यांना फोन करून सांगते की 2 दिवसात तुमच्या टेबलवर सर्टिफिकेट असेल म्हणून. हे काय चाललंय तुमचं? थांबवा काम. तुम्हाला मी सांगून ठेवतोय, हा प्लॉट माझा आहे. ब्रिक्स अँड अँगल कंपनीच्या नावावर हा प्लॉट आहे. तुमचं हे कन्स्ट्रक्शन वर्क आत्ताच्या आता थांबवा. निघा इथून. आय सेड गेट आउट. कोण बोललं करू शकत नाही? हा, कोण बोललं करू शकत नाही? करू शकतो. समजलं ना? ही प्रॉपर्टी आमच्या साहेबांची आहे. हे ह्या प्रॉपर्टीचा मालक एकच, कार्तिक वारंग. तुम्हाला मी प्रेमाने सांगतोय, ही प्रॉपर्टी ब्रिक्स अँड अँगल कंपनीच्या नावावर आहे. तुम्ही निघा इथून. मग प्रूफ दाखवा, तसा जमिनीचे पेपर्स दाखवा. अरे तुम्ही फेन्स लावत नाही, कंपनीचा साधा बोर्ड पण लावत नाही. अरे कशावरून तुमची प्रॉपर्टी आहे ही? आवाज खाली. कुणाशी बोलतोस माहितीये का तुला? कार्तिक वारंग म्हणतात, कार्तिक वारंग. माझ्याशी पंगा तुम्हाला महागात पडेल. जे करायचंय ते कर. तुझ्या कंपनीचा आणि या प्रॉपर्टीचा काहीही संबंध नाही, कळलं का? आणि खरंच जर तुझी जागा असती ना तर तुझा इथं बोर्ड असता. आहे का तुझा इथं बोर्ड? हा बोल, आहे का? बोर्ड आहे. ब्रिक्स अँड अँगलचा बोर्ड आहे आणि तो बरोबर जागी लावलाय. हे घ्या पेपर्स. बघून घ्या, बघून घ्या. आणि 2 दिवसात इथे कंपाऊंडही असेल. तुम्ही कोण? ते महत्वाचं नाहीये. तुम्हाला पेपर्स मिळालेत आणि इथे बोर्डही लागलाय. स्वतः निघायचं. आणि हा, जर तुम्हाला बोलायचं असेल तरी माझ्या लॉयरचं कार्ड आहे, याच्याशी बोलून घ्या. प्लीज निघा. कॉंग्रॅट्स कार्तिक सर, कॉंग्रॅट्स. थँक्स. एवढे वर्ष तुमची डिस्प्यूट मध्ये अडकलेली जमीन फायनली तुमची आहे. पण तू कोण आहेस? मी ब्रिक्स अँड अँगल्स मध्ये काम करणारा एक एम्प्लॉई आहे. पण माझ्या कंपनीत तू कधीच काम करताना दिसला नाहीस. पण आजपासून बघाल. सॉरी यंग बॉय, माझ्या कंपनीत वॅकन्सी नाही आहे. ओपन करा. जमिनीचे डिस्प्यूट्स 3, कोर्टात रखडलेले केसेस 2 आणि एक मिनिट. तुझा नेमका पॉइंट काय? हे सगळं सोडून देणारा एम्प्लॉई कोण कसं रिजेक्ट करेल? विचार करा. अगं काय हवंय खूप? आपल्या घरात एक छोटा स्टूल होता ना, तो कुठे आहे? तो मला सापडतच नाही. कधीपासून शोधते मी त्याला. बरोबर, तुला कशाला हवा स्टूल? अहो बाहेर आहे ना, मी स्टॉल लावणार आहे. म्हणजे आईचे जे प्रोडक्ट्स आहेत ना, ते सगळे मी त्या स्टॉल मध्ये सेल करायला ठेवणार आहे. आणि त्याच्यावरती ऑफर पण आहे. कुठली ऑफर? ही बाय 1 and get 1 फ्री?
तुला कोणी सांगितली ऑफर? अहो बाबा, तुम्हाला आठवतं लास्ट वीक मध्ये मी, संजू, आत्तू आणि मामा बघा त्या मॉल मध्ये गेलेलो, तेव्हा मी ती ऑफर बघितली होती, बाय वन गेट टू फ्री. तेव्हा ना आत्तूने एकदम 3 ड्रेस घेतलेले. अगं पण कुहू, मला माहितीये अशी ऑफर सगळ्या खोट्या असतात. मामानी, संजूला आणि मला सांगितलंय. म्हणजे ही लोक काय करतात माहितीये का, बाय वन गेट टू फ्री अशी ऑफर ठेवतात आणि एक ड्रेसची किंमत इतकी ठेवतात की त्याच्यात 2 ड्रेसची किंमत ऑलरेडी ऍड असते. अरे वा, तू तर खूप स्मार्ट आहेस. पण आपण हीच आयडिया आता आईच्या स्टॉल वरती लावायची आहे. ही आयडिया वापरली ना तर आईने जे प्रोडक्ट बनवलंय ना त्याच्या 3 डब्या ना एकदम विकल्या जातील आणि आईचे प्रोडक्ट खूप 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 फेमस पण होतील. वाह, आयडिया बुरा नाहीये. हा चला आता स्टूल शोधायला मदत करा, मला बिझनेस करायचा आहे. अगं नाही, स्टूल मला माहित नाही. आजीला विचारलंस का? नाही, थांबा विचारते. बाबा, तुम्ही माझी चेष्टा करताय ना? हसता तुम्ही माझ्यावर. अगं वेडी आहेस का? हे घे, बस इकडे. बस 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 बस. मी चेष्टा करत नाहीये तुझी. मला ना तू इतकी हुशार आहेस, इतकी स्मार्ट आहेस, हे बघून ना खूप आश्चर्य झालंय आणि खूप आनंद पण झालाय. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. आता बाबा काहीतरी सांगतात, नीट ऐक. तू जेव्हा मॉलला जातेस ना तेव्हा ते लोक असं 1 वर 1 फ्री, 2 वर 2 फ्री असं का देतात माहिती? कारण त्यांचे प्रोडक्ट्स ना जुने असतात आणि त्यांना ते सगळे प्रोडक्ट जुने विकायचे असतात आणि नवीन फ्रेश स्टॉक आणायचा असतो. म्हणून ते असे जुने प्रोडक्ट्स ना बाय 2 गेट 2 फ्री, बाय 2 गेट 3 फ्री असे विकतात. पण तुझ्या आईचा जो स्टॉक आहे ना तो जुना नाहीये, तो फ्रेश स्टॉक आहे. तस आईचं जे प्रोडक्ट आहे ते नवीन आहे मार्केटमध्ये, लोकांना त्याबद्दल माहित नाहीये. आपल्याला एखादी गोष्ट माहित नसते तेव्हा आपण ती घेतो का पटकन? नाही ना. म्हणूनच तुझ्या आईच्या प्रोडक्टवर ही ऑफर नाही लावू शकत. म्हणजे लोक पण आईचं प्रोडक्ट असं एकदम पहिला घेणार नाही. बरोबर, करेक्ट. शी, माझी एवढी सगळी मेहनत वाया गेली. नाही 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 नाही, तुझी मेहनत वाया जाणार नाहीये. डोंट वरी. आधी आपण सर्टिफिकेट मिळवायच्या मागे पडलोय ना, ते सर्टिफिकेट एकदा मिळालं की आईचे प्रोडक्ट तसेही विकले जातील. नाही मिळालं प्रोडक्ट, तू आणि संजू लाव स्टॉल पार्टनरशिप मध्ये. मी येईन तुम्हाला मदत करायला. मी संजूला सांगते तसं आताच. येस. उज्ज्वला, अगं चहा नाही का झाला अजून? आणते. काय आणते? किती वेळ? अरे अरे अरे, मार्केट अभी पडत चाललंय. आई, अरे उज्ज्वला, आई, 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 अहो आई हळू. उज्ज्वला, आई, अगं पाणी आण, पाणी आण. आणते. उज्ज्वला, अगं आण लवकर. आले बाबा. बाबा सांभाळून ना, खालती काचा आहेत. हा हा, पाणी मार जरा. आई, आई, उज्ज्वला, आई, आई, उठून बस. उठून बस. हळू 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 हळू. आई, हळू. पाय पाय खालती काचा आहेत, हळू. व्हॉट? दिस इज इम्पॉसिबल. त्या अश्विनीला सर्टिफिकेट मिळू शकत नाही. हे बघ, तुला आधीच सांगून ठेवतोय मी, त्या कन्साइनमेंटची वाट मी लावली आहे आणि तू तिला यातनं बाहेर पडायला मदत करायची नाहीस. हो, त्यांनी मला स्वतःहून फोन करून सांगितलं की त्यांच्याकडे 2 दिवसात सर्टिफिकेट येणार आहे. आता माझ्याकडे नाही म्हणायला कारणच नाहीये. तुझ्यासारखी पेरलेली माणसं अशीच माती खातात. नाही ना झेपत आहे तुला हे काम? मग चल निघ, चालता हो. माझं मी बघतो काय करून घ्यायचंय. शिल्पी वाघमारे, तुझी 10,000ची कन्साइनमेंट मी डिलिव्हर होऊच देणार नाही आणि काय वाटेल ते होऊ देत. अश्विनी, तुला कळू नये, तुला त्रास होऊ नये म्हणून तिनं सांगितलं नाही, पण 21 दिवसाचे उपास धरले तिनं. हे सगळं 10,000चं कन्साइनमेंट तुझं पास व्हावं म्हणून. आई काय आहे हे? तुम्ही मला कळू पण दिलं नाही. अहो सर्टिफिकेट महत्वाचं आहे का? महत्वाचं काय तुमची तब्येत ना. तुम्हाला काही झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? तुम्ही पण ना. शिल्पीला सारखं सांगायचं बरं का. आणि शिल्पी हे खाऊन घे, ते खाऊन घे, आणि स्वतः काय करायचं? हे असे उपास करत राहायचे. अगं काय होईल यानी आई? तरी मी म्हणालो हिला. अहो आता संधी मिळाली तर सगळे मिळून ओरडू नका ना मला. हो ग, मान्य आहे आई, पण तू वागतीयसच तशी. आता दादा आल्यानंतर तो किती चिडणार आहे तुझ्यावर माहितीये तुला. अश्विनी, अगं माझा धक्का लागून तुझा बॉक्स पडला, काही नुकसान तर नाही ना ग झालं?
जरा व्यवस्थित ठेव. आई तुम्ही पण ना. शिल्पी एक काम करूया, आपण हे घरातले बॉक्स ना पार्लरमध्ये ठेवूया. नाही ग बहिणी, पार्लरमध्ये तरी कुठे जागा आहे. बघू ना, काहीतरी करू ऍडजस्ट, पण आईना काही त्रास नको व्हायला. ठीक आहे, करूया मॅनेज काहीतरी. आई तुम्हाला काही खायला आणू का? उपवास आई मला ना तो व्हॉट्सअपला सगळे डिटेल्स आहेत ना प्रोजेक्टचे पाठव. चालेल, इव्हनिंग पर्यंत मी करते तुला सेंड. चालेल, मला पण ठेव म्हणजे. काय ग बावट, इतकं घाबरायला काय झालं तुला? मग ही काय पद्धत आहे वागायची? असं कोणीही बाईक वर येऊन थांबलं तर घाबरायला होणारच ना. बरं आता चल चल, मला तुझ्याशी इम्पॉर्टंट बोलायचं, आपण निघूया. चल. मी नाही येणार. हॅलो, जे तुझं जे काही नाव असेल ना, तू प्लीज इथून जाशील का? कारण कसं आहे ना, मला कीर्तीशी थोडं इम्पॉर्टंट बोलायचं. सो ती आता बिझी आहे. प्लीज. ठीक आहे, चल बाय. तू असं का सांगितलंस तिला? तू का त्रास देतोयस? हे तुझं नॉनसेन्स बोलणं ना बंद कर. मयू अजूनही माझ्यावर प्रेम करते, फक्त तिला ते रिअलाइज होत नाहीये. बोलशील का काही आता? ठीक आहे, बोलेन, पण माझी एक अट आहे. तर काय तुम्हा मुलींच्या हे अटी वगैरे का? बोल. हे बघ, मला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना ते विचार, पण जर मयुरी बाबत असेल तर ते मी डिसाइड करेन तुला सांगायचं आहे की नाही. मग आता मयुरी व्यतिरिक्त काही बोलू का मी तुझ्याशी? ठीक आहे, बोल. अगं मी जॉब शोधतोय ग. जॉब शोधतोय ॲज इन एक कंपनी आहे ब्रिक्स अँड अँगल्स नावाची. त्या कंपनीमध्ये जॉब करणं फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. का? म्हणजे फॅशन इंडस्ट्री सोडून तू कन्स्ट्रक्शनच्या बिझनेस मध्ये का काम करतोयस? प्रतीक, हा, पाय दुखायला लागलेत, बसे ना कुठे. आपण एक काम करूया मयुरी, तिथे ना खूप अमेझिंग आईस्क्रीम पार्लर आहे आणि तिकडचं आईस्क्रीम तुला फार आवडेल. तिथे जाऊया, तेव्हा पुढच्याच चौकात. चल. ऐक ना, नको तिकडे. का नको प्रतीक. पण तिकडे जायला काय प्रॉब्लेम आहे मयुरी? तिकडे ना माझ्या बाबांची कंपनी आहे, ब्रिक्स अँड अँगल्स. बाबांनी खूप मेहनत केली रे तिकडे. त्यांना बेस्ट एम्प्लॉईज अवॉर्ड पण मिळाला. त्यांना नंतर काढून टाकलं कामावरून. ऐक ना, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया ना. ठीक आहे, चल. प्रतीक, मी काहीतरी विचारते तुला. काही पर्सनल रिझन्स आहेत ग माझे. बाय द वे ऐक ना, मला ना फार भूक लागली. आपण आधी काहीतरी खाऊया आणि त्या मयुरीचं काय चालू आहे तेही सांग मला तोपर्यंत. चल. आणि हा, तुमच्या त्या MBAच्या प्रिपरेशन बद्दल ना माझ्याशिवाय कोण छान तुम्हाला सांगू नाही शकत. हो रे बाबा, पण माझ्याशी नीट वागायचं. बस आता. 2 मिनिटं एवढं करते आणि सगळं देते. जिनी काम कर, तू आतमधला फेस पॅक घेऊन येशील का? आले. हा, एकच मिनिट. अरे देवा. अहो, अजून किती वेळ? तिकडचे बॉक्स उचलते मी की झालं. सॉरी. हां, एकतर इथे बसायला पण जागा नाहीये. मी जाते, मला एका ठिकाणी पोहोचायचं आहे. तुमचा पसारा आवरून झाला की मला कॉल करा, मग मी येते. ऐका ना. हो मॅडम, हे घे अश्विनी. नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्या निघून गेल्यात. अश्विनी, आज ही 5वी क्लायंट निघून गेली आहे. आता ही अजून त्या 5 क्लायंटना सांगणार. ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला हवं ग. आता ह्याच्यावर ना एकच उपाय आहे जेनी. 1 दिवस पार्लरला सुट्टी द्यावी लागेल, बस. नो वे. अगं, बिझनेस खूप इफेक्ट होतो. अगं मान्य आहे मला, पण क्लायंट असे चिडून निघून जाण्यापेक्षा आपण 1 दिवस सुट्टी घेतलेली बरी नाही का? आय गेस तू बरोबर बोलतेस. एक नुकसान भरून काढण्यासाठी दुसरं नुकसान करावं लागतंय. मला हे असं मध्येच उपवास सोडणं नाही पडत बाबा. आजी, अगं त्या पुस्तकात सगळ्या गोष्टींचे तोडगे आहेत ना. तुझा विश्वास आहे तर त्याच्यातच शोधणं सोल्युशन. काय प्रॉब्लेम आहे? उपवास सुरू केलेल्या व्यक्तीला ते पूर्ण करणं जर शक्य नसेल तर त्याच्या जवळच्या व्यक्तीने ते उपवास पूर्ण करायचे. हे बेस्ट आहे. हा उपाय खूप छान आहे. आई, मी करते उपवास. तसंही तुम्ही हे उपवास माझ्यासाठीच केले होते ना. मी पण उपवास करू शकते. हा,
आणि प्लीज आता हे सांगू नका कोणी की मी प्रेग्नंट आहे, मी कसं उपवास करणार वगैरे. मी करू शकते. नाही शिल्पी, तुला झेपणार नाही. श्रेयसचं ऐकत चल तू. त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपण सगळे एक एक दिवस उपवास करूया. बेस्ट आहे. चालेल, उद्या मी उपवास करेन. हा, परवा मी करतो. माझा नंबर, तू तिसरा. ओके. हे असं ना कोणाच्या लक्षात राहणार नाही. मी कॅलेंडरवर ना मार्क करते. ए यार, मला लेफ्ट आउट वाटतंय आता. नाही नाही, करेक्ट आहे, करेक्ट आहे. आता सगळं कसं ना छान होतंय, सगळं व्यवस्थित होईल. अहो, उद्या तुम्ही आणि भाऊजी सगळीकडनं कार्टन कलेक्ट करून ऑफिसमध्ये जाल का? मी ना सर्टिफिकेट घेऊन डिरेक्ट तिथेच येईन. ठीक, डन. सगळं व्यवस्थित होईल. देवा परमेश्वर असाच पाठीशी राहा.